नमस्कार, मी भारत दत्तू. दामाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सैन्य दलातील मुलाच्या शपथविधीसाठी गेलेल्या आई वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू. जेवण करून शतपावले करायस गेलेल्या मुलीस ट्रकने चिरडले. मंगळा शहरानजीक घडलेली घटना. आरक्षण न्यायालयात टिकवणे ही जबाबदारी सरकारची. राजेंद्र कोंडरे यांची मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत भूमिका. मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड. जिल्हा दैनिक पत्रकार संघ मंगळवेढ्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब नागणे तर कार्याध्यक्षपदी विलास मासा. आणि मंगळवेढा तालुका साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटनेच्या अध्यक्षपदी समाधान फुगारे. देशसेवा करण्यासाठी भारतीय सैन्य दलात मराठी लाईट इन्फंट्री मधील मुलाच्या शपथविधीसाठी समारंभाला उपस्थित राहून परत येताना आई वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गणपत सुखदेव गायकवाड वय वर्ष 55 व छाया गणपत गायकवाड वय वर्ष 46 अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पती पत्नीची नावे आहेत. अपघातात पती पत्नीचा मृत्यू झाल्याने मानेगाव गावावरती शोककळा पसरलेली आहे. हा अपघात शनिवारी दिनांक 5 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता बेळगाव कोल्हापूर मार्गावरील होनोळी फाट्याजवळ घडला. याबाबत मिळालेली माहिती अशी की मानेगाव तालुका सांगोला येथील गणपत सुखदेव गायकवाड यांचा मुलगा अमर व विश्वास मच्छिंद्र पाटील यांचा मुलगा सुदर्शन हे दोघे भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. मानेगाव तालुका सांगोला येथील गणपत सुखदेव गायकवाड यांचा मुलगा अमर व विश्वास मच्छिंद्र पाटील यांचा मुलगा सुदर्शन हे दोघे भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सैन्य दलातील मराठा लाईट इन्फंट्री मधील मुलाच्या शपथविधीसाठी गणपत गायकवाड व छाया गायकवाड, विश्वास पाटील, सोमनाथ पाटील, विश्वास पाटील यांची मुलगी श्वेता जावई व 1 वर्षाचे लहान बाळ हे सर्वजण MH04A4041 या कारमधून बेळगाव येथे गेले होते. शनिवारी 5 जानेवारी रोजी सकाळी शपथविधीचा समारंभ उरकून परत सांगोल्याकडे निघाले होते. त्यांची गाडी बेळगाव कोल्हापूर महामार्गावरील होनोळी फाट्यावर आली असता टायर फुटल्याने कार समोरील खांबावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गणपत गायकवाड वय वर्ष 55 हे जागीच मृत्यू झाले तर छाया गायकवाड, विश्वास पाटील, सोमनाथ पाटील, विश्वास पाटील यांची मुलगी श्वेता जावई व लहान बाळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच संकेश्वर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक RM तहसीलदार व हवालदार बनहट्टी यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना बेळगाव येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अपघातात गंभीर जखमी झालेल्या छाया गायकवाड वय वर्ष 46 यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या मुलाच्या शपथविधीसाठी गेलेल्या आई वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने मानेगाव गावावरती शोककळा पसरली. रात्रीचे जेवण करून फेरफटका मारायला गेलेल्या एका शाळकरी मुलीचा ट्रकने चिरडल्याने ती जागीच मयत झाली असून ही घटना मंगळा शहरानजवळील असलेल्या बायपास रोडवर रात्री 9:15 वाजता घडली आहे. मानसी दत्तात्रय चेडेकर वय वर्ष 15 असे अपघातात मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. नागरिकांनी पळून जाणाऱ्या ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. कुमारी मानसी दत्तात्रय चेडेकर ही व तिची लहान बहीण या दोघी रात्रीचे जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी शहराच्या भाई वळणावरती रात्री 9:15 वाजताच्या दरम्यान मार्गावरती फिरायला गेल्या होत्या. यावेळी कर्नाटक कडून भरधाव वेगाने आलेले KA07A1628 या ट्रकने मानसीला पाठीमागून ठोकरल्याने ती गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाली. मानसी इयत्ता 9वी वर्गात इंग्लिश स्कूल मध्ये शिकत होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना वाऱ्यासारखी मंगळा शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला नागरिकांनी तात्काळ पकडून पोलीस ठाण्यात हजर केले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विदाते यांचे पोलीस पथक अपघातस्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी हलवण्यात आला आहे. या अपघाताचा तपास पोलीस करीत आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळात सहमत केले आहे. परंतु संविधानिक तत्वावर मिळालेला मराठा आरक्षण न्यायालयात टिकवण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे. जर या आरक्षणास न्यायालयाने स्थगिती दिली तर मराठा समाज वेगळी भूमिका घेईल. त्याचबरोबर न्यायालयीन लढाई लढेल असे स्पष्ट भूमिका मराठा समाजातील पुणे विभागाचे समन्वयक राजेंद्र कोंडरे यांनी मांडली. रविवारी 6 जानेवारी रोजी सोलापुरात राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकाची बैठकी प्रसंगी ते बोलत होते. केवळ आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे समाज सुजलाम सुफलाम होणार नाही, तर भविष्यात समाजासमोर खूप मोठी आव्हाने आहेत. राज्यात संस्थात्मक पातळीवर नेटवर्कची गरज आहे. मराठा समाजातील युवक युवतींना दिशा देणं गरजेचं आहे. समाजातील क्लास वर्गाने मास वर्गाकडे पाहावे. त्यामुळे समाजातील दरी कमी होऊन
मराठा समाजातील सर्व घटकांना सोबत घेणं ही काळाची गरज आहे हे सांगताना ते पुढे म्हणाले की समाजामध्ये पॉलिटिकल व्हॅल्यू कमी आहे. समाजातील प्रत्येक घटकासोबत संवाद साधा. संवाद नाही ठेवले तर प्रश्न कसे मांडणार? मराठा, दलित आणि मुस्लिम असा संघर्ष निर्माण होणार नाही. कारण एक आमदार जलील सोडला तर मुस्लिम समुदायाने मराठा आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. येत्या 15 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल असे त्यांनी या बैठकीत सांगितले. मंगळा तालुका पत्रकार संघाची बैठक 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये होऊन अध्यक्षपदी सर्वानुमते ज्ञानेश्वर दगडू भगरे यांची निवड करण्यात आली आहे. सुरुवातीस पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. संपादक दिगंबर भगरे, माजी अध्यक्ष शिवाजी पुजारे, ऍडव्होकेट दत्तात्रय तोडकरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर भगरे यांच्या नावाची सूचना म्हाळाप्पा शिंदे यांनी मांडली. त्यास सर्वानुमते अनुमोदन देऊन टाळ्याच्या गजरामध्ये एकमताने निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर माजी अध्यक्ष शिवाजी पुजारी यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीत कार्याध्यक्षपदी केशव जाधव, उपाध्यक्षपदी म्हाळाप्पा शिंदे, मोहन माळी, संभाजी मस्के, अक्षय पवार, सचिवपदी प्रमोद बनसोडे, खजिनदारपदी दत्तात्रय कांबळे, सहसचिवपदी रामा सप्ताळे, सहखजिनदारपदी दादासाहेब लवटे, प्रसिद्धी प्रमुखपदी अविनाश मेटकरी, सल्लागारपदी तानाजी चौगुले, विलास काळे आदींची निवड करण्यात आली. मंगळा पत्रकार दिनी जिल्हा दैनिक पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली संघाची बैठक होऊन अध्यक्षपदी बाळासाहेब नागणे तर कार्याध्यक्षपदी विलास मासाळ यांची निवड करण्यात आली. या बैठकीत उपाध्यक्षपदी प्रशांत माळी, दत्तात्रय कांबळे, दादा लवटे, सचिवपदी बाबासाहेब सासने, खजिनदारपदी प्रल्हाद नाशिककर, सहसचिवपदी शिवाजी किंगार, सहखजिनदारपदी विजय भगरे, सल्लागारपदी तानाजी चौगुले, नवनाथ देशमुखे, सदस्यपदी प्राध्यापक मनोज अवधूत, श्रीकांत मेलगे, समाधान फुगारे, प्रमोद बनसोडे, महेश पाटील आदी उपस्थित होते. निवडीनंतर पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये ऍडव्होकेट दत्तात्रय तोडकरी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मंगळा येथील तालुका साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटनेची बैठक संस्थापक दिगंबर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन संघटनेच्या अध्यक्षपदी समाधान फुगारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या बैठकीत उपाध्यक्षपदी सिद्धेश्वर पडवळे, कार्याध्यक्षपदी शिवाजी किंगार, सचिवपदी प्रमोद बिनवडे, खजिनदारपदी सुरेश किंगार, सहसचिवपदी परमेश्वर वाघमोडे, सहखजिनदारपदी मदार सय्यद, सल्लागारपदी रजाक मुजावर, तानाजी चौगुले तर सदस्यपदी अनंत तांबट, संभाजी मस्के आदीची निवड करण्यात आली. निवडीनंतर दिगंबर भगरे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष समाधान फुगारे यांचा सत्कार करण्यात आला. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. सैन्य दलातील मुलाच्या शपथविधीसाठी गेलेल्या आई वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू. जेवण करून शतपावले करायस गेलेल्या मुलीस ट्रकने चिरडले. मंगळा शहरानजीक घडलेली घटना. आरक्षण न्यायालयात टिकवणे ही जबाबदारी सरकारची. राजेंद्र कोडरे यांची मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत भूमिका. मंगळा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड. जिल्हा दैनिक पत्रकार संघ मंगळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब नागणे तर कार्याध्यक्षपदी विलास मासाळ. आणि मंगळा तालुका साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटनेच्या अध्यक्षपदी समाधान फुगारे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.